नमस्कार मित्रांनो, अंजली ठुमरे प्रोडक्शन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जर कोणी चॅनल वरती नवीन असेल तर आता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवणार आहे शेतकरी पुत्राचा संघर्ष। तर मित्रांनो, एका गरीब शेतकऱ्याचं पोरग असतं, त्याची चड्डी गळत असते। पोरग दररोज एका हाताने चड्डी धरत असतं आणि एका हाताने शेळ्या राखत असतं। पोरग दररोज शाळेत जाताना चड्डी खाली जाऊ नये म्हणून एका हाताने चड्डी वरवडत असतं आणि एका हातात दप्तर धरत असतं। पोराला सगळी नावं ठेवतात मुलं आणि पोरग रोज सकाळी उठलं की आई बापाच्या मागे गारानं लावतं, बाबा मला एकतर नवीन चड्डी तरी घेऊन द्या, नाही तर मला बेल्ट तरी घेऊन द्या। पण एके दिवशी बाप सकाळी स्वतःच्या कमरेची पॅन्ट खाली जाते म्हणून स्वतःच्या कमरेच्या करगुट्याने पॅक करतो आणि काडीचा पिळा देतो। त्या दिवसापासून त्या पोराची चड्डी मागण्याची इच्छाच उडून जाते। तेव्हापासून पोरग बापाला चड्डी कधीच मागत नाही। एके दिवशी पोराची पॅन्ट फाटते। पोराची पॅन्ट फाटल्यानंतर पोराच्या डोक्यात विचार येतो, मला चार चौघात बसायचं आहे, चार चौघात उठायचं आहे, लोक मला सगळी नावं ठेवतील। पण आई एक दिवशी सकाळी फाटलेला भाग साडीचा आतमध्ये घेते आणि परिस्थिती झाकून ठेवते। तर मित्रांनो, परिस्थिती झाकून ठेवायची असते, जगाच्या समोर त्याचा खेळ मांडायचा नसतो। तर मित्रांनो, ठिगाळ लावणं म्हणजे गरीब परिस्थिती नव्हे, तर दोन हातानं लढवणं ह्यालाच परिस्थिती म्हणलं जातं। तर हेच मित्रांनो एका शेतकरी पुत्राचा संघर्ष आहे। सकाळी उठलं की आई बापाच्या मागे गारानं लावतं की बाबा मला नवीन दप्तर पाहिजे। पोराला दप्तर पाहिजे म्हणून बाप दुसऱ्याच्या शेतात 300 रुपये रोजानं पाठीवर फवारा घेऊन रात्रंदिवसा काबाड कष्ट करतं। एक दिवशी पोराला कळतं की माझ्या 60 रुपयाच्या दप्तरासाठी माझा बाप दुसऱ्याच्या शेतात रात्रंदिवसा कष्ट करून राबतोय। तर त्या दिवसापासून बापाला दप्तर मागण्याची इच्छाच उडून जाते पोराची। आठवड्याच्या बाजारातून बाबा मला फक्त शेवचिवडा खायला आणा, मला काहीच भारी चांगलं खायला लिहायला नेसायला नकोय। तर मित्रांनो, सगळ्या पोरांची इच्छा असते मला चांगले कपडे पाहिजेत, मला चांगलं खायला पाहिजे, मला चांगली गाडी पाहिजे। तर मित्रांनो, हा एक माझ्या शेतकरी पुत्राचा संघर्ष आहे। तर मित्रांनो, एक दिवशी बापावरती खूप कर्ज होतं आणि बाप सावकाराच्या पुढं मान खाली टाकून, नजर खाली टाकून, डोळे खाली टाकून सावकाराचं भडभड बोलणं ऐकून घेतो। तर त्या दिवसापासून पोराची इच्छाच उडून जाते की मला माझ्या बापाकडे ही अपेक्षा करणं, मला कपडे मागणं, खायला मागणं, गाडी मागणं, हे मागणं ते मागणं, पोराच्या मनातली इच्छाच उडून जाते। तर मित्रांनो, मला ह्या व्हिडिओतून एवढं सांगायचं आहे त्या परिस्थितीला लढा आणि आपल्या बापाची परिस्थिती जशी असेल, फटके असो, तुटके असो, कशी पण असो, मळक्या कपड्यात असो, आपल्या परिस्थिती आहे आपल्या बापाची, त्याला तोंड देत चला। तर मित्रांनो, हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये।